नमस्कार मंडळी. नुकत्याच सुरू असलेल्या अधिवेशनात या सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्जमाफीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. परंतु या कर्जमाफीत असे काही शेतकरी आहेत ज्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणते हे शेतकरी आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. ज्यामुळे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता यात असे काही शेतकरी आहेत जे शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते शेतकरी म्हणजे फळबाग आणि द्राक्ष बागायतदार शेतकरी. यामागचं कारण असं आहे की फळबाग आणि द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं जे पीक कर्ज आहे ते कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे. आणि द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि फळबागायतदार शेतकरी यांना येणारा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात असतो. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तर एकरी 3 लाखापर्यंत खर्च वाढला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे हे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की द्राक्ष बागायतदार शेतकरी असेल किंवा फळ बागायतदार शेतकरी असेल, ही जी अट घालण्यात आली आहे 2 लाखापर्यंतची, याबाबत शासनानं काहीतरी विचार करण्यात यावा अशी मागणी द्राक्ष बागायतदार आणि फळ बागायतदार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. कारण 2 लाखापर्यंत जी काही घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये ह्या शेतकरी बसत नाही. ते या योजनेपासून वंचित राहू शकतात. एकीकडे फळबाग शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे फळबाग शेतकरी जे आहेत मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेत आता ते बसणार नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार आणि फळबाग शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार पुन्हा एकदा नव्याने विचार करेल का, हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.